नमस्कार मित्रांनो, मी निशान पाटील तुमचं स्वागत करते आपल्या एका नवीन भन्नाट व्लॉगमध्ये. आणि आज तुम्हा सर्वांना मी घेऊन आलोय बहिरी देवाच्या आगमन सोहळ्याला. तर मित्रांनो, बहिरी देव म्हणजे जो वर्षातले 12 महिने पाण्यात असतो आणि फक्त 3 दिवस त्याला बाहेर काढलं जातं आणि समुद्राच्या मधोमध त्याला विसर्जित केलं जातं. तोच पुढच्या वर्षी त्याच जागेवरनं परत काढला जातो. तर मित्रांनो, आज आलेलो तर आपण बहिरी देवाच्या आगमन सोहळ्याला. 3 दिवसाचा सोहळा असतो, फक्त 3 दिवस देव बाहेर असतो पाण्याच्या. पहिला दिवस म्हणजे आगमन, दुसरा दिवस म्हणजे पालखी सोहळा आणि तिसरा दिवस म्हणजे विसर्जन सोहळा. तर चला व्लॉगला सुरुवात करूया. हा बघू शकता अटल सेतू आणि आपले फायनली होडी निघालेले बोट इकडे बघू शकता. इकडे ज्या एरियामध्ये बोटी जमलेल्या आहेत तिथे आपला मेन आता तिकडे सगळेजण झालेले आहेत, कारण ज्या होड्या लागल्या होत्या ऑलरेडी त्या पण सगळ्या गेलेल्या आहेत. इथे तुम्ही बघू शकता, बघा फुल झोम. इथं आता बहिरी देवाला पाण्यातून काढण्यात येईल. मित्रांनो, आपल्यासोबत एक गणेश दादा म्हणजेच मी बेलपाडकर. दादा, काय सांगशील, जल्लोष कसा आहे? एकदम जबरदस्त आहे. म्हणजे आता जस्ट होळ्याला सुरुवात झाली, अजून सोहळ्याला टाईम आहे, कारण पाणी पण खाली उतरत आहे. देवाची बोट पण अजून आली नाही आणि ओढ्या इथं फुल धमाल चालू आहे. म्हणजे सगळे पदी धमाल चालू आहे. मला खाना पिना नाच गाणं सगळा इथं. प्रत्येक होड्यांना बँड दिसत आहेत आणि प्रत्येक जण आपापल्या परीनं भरपूर मजा करतायत. तर तू पहिल्यांदा आलास? मी पहिल्यांदा आलो. कसा म्हणजे सुरुवातीचा अनुभव कसा वाटतो तुला? सुरुवातीचा अनुभव म्हणजे आता म्हणजे काहीच नाही अजून, तरी पण फुल मजा येते, म्हणजे फुल एन्जॉय आहे. आणि दादा, गेल्या वर्षीचा काय सांगशील? बरेच जणांना कन्फ्युजन का गेल्या वर्षी काय झालेलं? म्हणजे ॲक्च्युली गेल्या वर्षी पहिल्या दिवशी देव नव्हता भेटला, पण देव नव्हता भेटला तरी आपले काही जे महान युट्यूबर आहेत त्यांनी व्हिडिओ वगैरे टाकलेल्या. तर मी हेच सांगेन का असं करत जाऊ नका. आपल्या देवाचा सोहळा पूर्ण नाही झाला तोपर्यंत व्हिडिओ टाकत जाऊ नका, कारण शेवटी त्याला गालबोट लागला तर तो आपल्याला लागल्यासारखं आहे, कारण तो देव आपला आहे. बरोबर. मच्छीमारांसोबत वर्ष बसतं, फक्त 3 दिवस दिवाळी गावामध्ये जातं, समजलं? तर असं करत जाऊ नका. तुम्ही सोहळा साजरा करताय, सोहळा अनुभवताय, तर तू व्यवस्थित करत जा. नक्कीच आज जल्लोष फुल असणार आहे. फुल मजा घे बघ, मजा येणार तुला, फुल धमाल येणार आहे व्हिडिओमध्ये. 100%. तर मला सबस्क्राईब नाही करत, त्यांना काय सांगशील आता तू? माझं तर ऐकत नाही. काय सांगणार तुम्हाला? म्हणजे जर तुम्ही आपल्या पोरांना सबस्क्राईब नसेल करत तर फायदा काय त्या गोष्टीचा? जर तुम्ही आता ते बाहेरचं युट्यूबर येतात त्यांना तुम्ही फालतू व्हिडिओमध्ये फॉलो करता, सबस्क्राईब करता, पण आपली पोरं मेहनत घेऊन व्हिडिओ बनवतात. आणि याचा तर एडिटिंग आमचे सगळे ओव्हरऑल उरण पनवेलचे युट्यूबर आहेत, त्याच्यानी याचा एडिटिंग म्हणजे एडिट व्हिडिओ सगळ्यात भारी असतं. पण त्याला का तुम्ही म्हणजे करत नाही मला अजून समजलं नाही. पण माझं म्हणणं तेच आहे का मेहनत करत राहा. आज नाही उद्या जी लोक आज स्किप करतायत ती स्वतः दुसऱ्यांना फॉरवर्ड करतील व्हिडिओ. 100%. धन्यवाद दादा. मित्रांनो, फायनली जल्लोष बघते तुम्ही. कसला जल्लोष आहे बघा, होड्या बघा किती आहेत. जल्लोष बघा मित्रांनो, गर्दी बघा, कसल्या होड्या आहेत. जल्लोष बघा कसला आहे मित्रांनो. हा आहे जल्लोष. असा जल्लोष पाहिजे खरा तर. आणि किंग ऑफ द ओशन बोलतात, म्हणजेच बहिरी देव. जल्लोष बघा, एक नंबर माहोल बनला एकदम. अजून मित्रांनो देव भेटलेला नाही. मध्ये जो एरिया बघताय तिकडे देवाला शोधतायत, समुद्राच्या मधल्या भागात. हे बघा, हा जो मधला एरिया आहे ना, तिथे देवाला शोधतात. बघताय चारही साईडने एक सर्कल बनवलाय आणि चारही साईडला बोटा लावलेल्या आहेत. बोट लावून मधल्या भागात देवाला शोधतात. आणि मित्रांनो, जल्लोष बघू शकताय कसला आहे. फटाक्यांच्या आतिषबाजी चालू झालेली आणि बँड पण आहे. हे बघा रॉकेट. बाईची चष्मा बघा कसली भारी, एकदम खतरनाक. हा मेन स्पॉट आहे. अजूनपर्यंत देव भेटला नाहीत, बघू शकता शोधतायत. आणि बँड एकदम पद्धतशीर जल्लोषात एकदम मजा होत आहे, बघू शकता तुम्ही.
कसला भेटला डायरेक्ट. एवढ्या मोठ्या अतंग समुद्रामध्ये देवाला शोधणं म्हणजे काही खावाची काम नाही. कारण एवढ्या मोठ्या एरियात एखादी गोष्ट जर आज ठेवली किंवा 1 मिनिटासाठी ठेवली तर ती दुसऱ्या जागेवरती जाते, पण वर्षभर देव पाण्यात राहतो आणि पुन्हा त्याच जागेवरती परत भेटतो. तर मित्रांनो, ही एक देवाची किमयाच आहे. जल्लोष बघा कसला आहे, भरपूर गर्दी वाढत चाललेली आहे. बघू शकता होड्या बघा किती आहेत. पूर्ण एरियामध्ये बघू शकता, पूर्ण एरियामध्ये होड्या आहेत.
सर्व बोटी दिवाले कोलेवाड्याकडे निघालेले आहेत. बघू शकता किती बोटी आहेत, मोजता पण येत नाही एवढ्या बोटी आहेत. आणि ही बघा ही आहे आपली बोट. आणि आता आपण इथून सरळ असा या साईडला दिवाले कोलेवाड्याचा. दादा यो पाठी लावा पाठी मित्रांनो बघू शकता जल्लोषासाठी आपला मस्तपैकी रॉकेट बघा, नुसतं रॉकेटचा गेम आहे बघा आईच्या गावात. गर्दी कसली आहे, देवाच्या आगमनासाठी गर्दी बघू शकतो तुम्ही. पुढं जायला रस्ता नाही. गर्दी बघा कसं आहे. बैरीदेव उस्ताद की जय. जय. मित्रांनो गर्दी बघा कसली आहे. जय जय. देवाची मूर्ती पण दिसत नाही एवढी गर्दी भरपूर. मित्रांनो बैरीदेव उस्ताद की जय.
मोठा फॅन.